हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग आमच्या व्हिडिओमध्ये. आणि रियू आज खूप लवकर उठलेला आहे. आज रियूला माहिती नाही काय झालेलं, तो 7:30लाच उठून बसलेला आहे. आणि आजचा दिवस खूप छान आहे कारण का उद्या आम्ही निघणार आहोत. फक्त एकच दिवस राहिलेला आहे. खूप एक्सायटेड. आणि रियू पण खूप एक्सायटेड आहे ना रियू, इंडियाला जाण्यासाठी. यू आर एक्सायटेड? नो, यू आर नॉट. ओके. मला दिवसभरामध्ये खूप कामं आहेत. थोडंसं अनिलसाठी चिवडा ते सगळं करून ठेवणार आहे. आणि मला सगळं करून ठेवणार आहे. आणि मला बॅग पॅकिंग करायची. अर्धी मी बॅग पॅकिंग केलेली आहे, आता अर्धी बॅग पॅकिंग करणार आहे. आणि थोडंसं क्लिनिंग पण करून घेणार आहे. फ्रीज हे ते म्हणजे कसे मोजकंच सामान ठेवते मध्ये, तो बघेल म्हणजे त्याला जेवढं लागेल तेवढं, आणि बाकीचं सगळं काढणार आहे फ्रीजमधलं पण. तर आज खूप सगळे कामं आहेत. आणि रिव्ह्यू असा मध्ये मध्ये करणार आहे. आज दिवसभर त्याची स्कूल आहे. तर आजचा एक दिवस म्हणजे आता परवाच्या दिवशीपासून शुक्रवारपासून चालूच आहेत तशा सुट्ट्या, पण 2 दिवस स्कूल बुडेल, सर्वेशची पण आणि रिव्ह्यूची पण. तर चला उद्या जायचं आहे. खूप एक्सायटेड आहे. पण खरं सांगू, लांब तेवढाच प्रवास पण खूप लांब आहे. इथून एअरपोर्टला जायचं आहे, तर लंडन एअरपोर्टला 4 तास लागतात. आणि मग पुढची तर जर्नी लांबची आहेच. तर उद्यापासूनच आमची जर्नी स्टार्ट होणार आहे. तर चला, आज दिवसभरातली माझी कामं मी काय काय करणार आहे, तशी थोडीशी क्लिनिंग पण करून घ्यायची आहे मला. म्हणजे डब्बे, परत काचेचे जे जे आहेत सगळे ते व्यवस्थित काढून स्वच्छ धुवून ठेवते. म्हटलं मग इंडियावरून आलं ना, एवढं करायची गरज नाही पडणार. आणि तसंही इथं एवढी धूळ नसते, त्यामुळं काही खराब होत नाही. तर आज तशीच थोडीशी क्लिनिंग सगळ्या गोष्टी करून मला मॅनेज करायच्या आहेत. तर चला, आजचा दिवस. आत्ताच चहा घेतला मी, चहा घेऊन झालेला आहे माझा. आणि आता बाकीचे कामं करणार आहे. आणि आमचं रिव्ह्यू पण इथं उठलेला आहे. तर खूप पसारा काढलेला आहे. भांडी सगळी मी आता मशीनमध्ये टाकणार आहे. डबे तर काढलेले आहेत. या ह्याच्यामध्ये टाकलेले आहे, मशीनमध्ये हे सगळं असं टाकलेलं आहे. स्वच्छ धुवून घेते म्हटलं, आणि त्याच्यात मग जे जे आहे राहिलेलं ते भरून ठेवते. मग आल्यानंतर कसं जास्त मला लोड पडणार नाही. आणि खूप सामान पण आणेल मी तिकडून घरातलं जे जे, तर मग इझी भरायला जाईल. आणि आता फ्रीज साफ करून घेणार आहे. आज फ्रीज पण खूप घाण, म्हणजे घाण म्हणण्यापेक्षा ते सगळं भरलेलं आहे, ते सगळं काढते जे जे कामाचं नाही आहे. आणि भाजीपाला कोणता कोणता आहे ते आज भाजी करून टाकते. तर असंच आहे. तर मी सगळं झाल्यानंतर तुमच्याशी बोलते. आणि आता हा फ्रीज क्लीन करून घेत आहे मी, सगळं व्यवस्थित स्वच्छ असं म्हटलं करून घेते. तर हे सॉस ते आहेत, हे काय चालतंय. आणि हे कोक आहेत, डाएट कोक. तर असं आहे सगळं स्वच्छ, इकडचं सगळं क्लीन केलेलं आहे. आणि आता हे 2-3 कप्पे आहेत स्वच्छ करायचे. तर एग आहेत, तर आज तर करून टाकते संध्याकाळी. तर असं
आणि माझं क्लिनिंगसोबतच म्हणजे फ्रीज पण क्लिनिंग झालेलं, मशीनमध्ये मी डब्बे लावलेले ते काचेचे सगळे, आणि त्याच्यासोबतच म्हटलं लवकर स्वयंपाक करून घेते. सोबतच सगळ्या गोष्टी केलं की मग लवकर होतं, कारण का रियूची स्कूल पण आहे, त्याला ड्रॉप करायचं. आणि मी आज सगळं फास्ट करत होते. मग इथं छोल्याची भाजी, चपाती, शेंगदाणे भाजून ठेवले. त्याची म्हटलं भाजून ठेवलं तर त्यातला म्हणजे येईपर्यंत त्याचा टेस्ट चेंज होणार नाही शेंगदाण्याचे, म्हणून शेंगदाणे भाजून ठेवले. जे होते ते छोट्या वस्तू सगळ्या मी फ्रीजमधल्या काढल्या. आणि इथं स्वयंपाक पण लवकर करून घेतलं. चपाती, भाजी, भात असं सिंपलचा स्वयंपाक केलेला मी आज. आणि सगळं लवकर आवरून घेतले. आणि सगळ्या काचेच्या बरण्या मशीनमधनं काढल्या आणि पूर्ण सुकूनच आल्या होत्या. तरी एक 5 मिनिट ठेवलं मी वरती, आणि मला सगळं यामध्ये भरून ठेवायचं आहे. आणि सोबत चिवडा करून घेतलेला, भाजी केलेली, पोह्याचा चिवडा केलेला, राईस केलेला, आणि माझा सगळा स्वयंपाक असा झालेला होता छान. तर सगळं आवरून झालेलं आहे. घरातली सगळी कामं झाले, क्लिनिंग पण सगळं केलेली आहे. आणि आता वाजलेले आहेत संध्याकाळचे 5 वाजलेले आहेत. बॅग यायची आहे आता. अर्धी केलेली आहे मी ऑलरेडी आधी, आणि आता अर्धी करणार आहे. तर या बॅगमध्ये सगळे आमचे कपडे, घालण्याचे कपडे, रियूचे, सर्वेशचे, आणि माझे जास्त ड्रेसेस नाही आहे, फक्त 2-3 ड्रेसेस आहेत त्यामध्ये टाकले मी. आणि यामध्ये सगळे गिफ्ट्स जे घेतले होते ते मी या बॅगमध्ये भरलेली आहे. या बॅगमध्ये असं सगळं भरून झालेलं आहे. आणि आता मला एक बॅग सोबत ठेवणार आहे मी. छोटीशी बॅग आहे ती, म्हणजे फ्लाईटमध्ये मी काही खायला ते घेऊन गेलेलं ते सगळं ठेवणार आहे. आणि आता फक्त छोटे कपडे राहिलेले आहेत, ते कपडे टाकायचे आहेत. बॅग भरलेली आहे. आणि चॉकलेट पण मी याच बॅगमध्ये टाकणार आहे. तर चॉकलेट पण मी याच बॅगमध्ये टाकणार आहे. आता सगळं झालेलं आहे, मस्त असं भरलेलं आहे सामान पण सगळं. कॅबिन बॅग 3 झालेल्या आहेत मोठ्या, आणि एक बॅग माझी सॅक राहील, आणि एक बॅग मी रियूचे कपडे, त्यात टॉवेल आणि थोडंसं खायचं प्यायचं सामान एक बॅग छोटीशी सोबत ठेवेन. जास्त नाही ठेवणार, कारण का रियू खूप आगाव आहे, मग फ्लाईटमध्ये मला त्याला बघायला लागेल, म्हणून मी एकच बॅग ठेवणार आहे. आणि जे माझे डॉक्युमेंट्स आहेत, पासपोर्ट हे त्याची एक छोटीशी बॅग राहील. तर झालं अशा प्रकारे माझं सगळं घेऊन झालेलं आहे, सगळं बॅग पॅकिंग झालेलं आहे. आणि घरातली पण मी सगळं क्लिनिंग सगळं करून घेतले आज. तर असाच माझा आजचा दिवस गेलेला आहे. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. मी इंडियाला जाईपर्यंत प्लीज माझ्या चॅनलला कमीत कमी 100 सबस्क्रायबर तर होऊ द्यात. तर आज इंग्लंडची सेमीफायनल मॅच आहे, फुटबॉलची मॅच, आणि इंग्लंडमध्ये खूप क्रेज आहे फुटबॉलचं. तर बघूया आज कोण जिंकतं, इंग्लंड जिंकतं का दुसरी कंट्री जिंकते. पण इंग्लंड जिंकायला पाहिजे. बघू आता काय होतं आहे.